एक ब्रेकिंग न्यूज पाहतोय। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मतदानासाठी निघालेले आहेत। रुग्णवाहिकेतून मतदान केंद्राकडे ते आता रवाना झालेत। छत्रपती संभाजीनगरातून शहागडकडे आता ते रवाना झालेत। शहागडमध्ये ते आपला मतदानाचा आज हक्क बजावतायत। सध्या आपण पाहतोय मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत ठीक नसल्यामुळे प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचारासाठी खरं तर ते दाखल झाले होते आणि आता याच रुग्णवाहिकेतून मतदान केंद्राकडे ते रवाना झालेत। छत्रपती संभाजीनगरातून ते शहागडला आता रवाना होत आहेत आणि अगदी थोड्याच वेळात शहागडमध्ये ते आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। छत्रपती संभाजीनगर मधली आपण ही दृश्य पाहतोय। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मतदानासाठी निघालेले आहेत। प्रकृती त्यांची काही काळ ठीक नव्हती। महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये ते दौरा करत होते। उष्णतेचा त्रास झाला म्हणून त्यांना खरं छत्रपती संभाजीनगरामध्ये दाखल करण्यात आलाय। शहागड आणि शहागडच्याच अंतर्गत गोरी गांधारी तिथं ग्रामपंचायत अंतर्गत मतदान तिथं करायचं चालू, कारण लोकशाहीचा हा मोठा उत्सव आहे आणि आपण ते आपण मतदान केलं पाहिजे। मराठा समाजालाही आणि महाराष्ट्राच्या जनतेलाही माझं आव्हान आहे की आपण सगळ्यांनी 100% मतदान करा, कारण मतदान आपण केलं पाहिजे। आपल्या लोकशाहीचा उत्सव आहे हा मोठा। कारण काय आपल्याला खूप विरोध झालेला आहे, आम्हाला खूप त्रास झालेला आहे। आम्ही 6-7 महिने मोठं आंदोलन केलेलं आहे। आम्हाला काय सुखासुखी कोणी दिलेलं नाही। खूप आम्हाला जीव जाळायला लागला। हजारो पोरांवर केसेस झाल्या, शेकडो पोरांचे आमचे बलिदान गेलेले। करोडो मराठा समाज माता मावल्यासह रस्त्यावर आलेले, तरी सरकारनं मनावी तशी दखल नाही घेतली। माता मावल्या राज्यातल्या रस्त्यावर येत असताना सरकारला हे वाईट वाटायला पाहिजे होतं की माता मावल्या बारीक लेकराचं रस्त्यावर आल्यात, आपण दिलं पाहिजे। नाही दिलं, परंतु आम्हाला त्रास झाला, ठीक आहे, परंतु आमचं आता आम्ही सांगताना समाजाला सांगितलेलं की ज्याला पाडायचं त्याला पाडा। मी यावेळेस मालक मात्र समाज मी नाही आहे, मी या निवडणुकीत नाही। त्यामुळं समाजाच्या हातात निवडणूक आहे, पाडण्यासुद्धा खूप मोठा विजय उभाच राहावा असं काही नाही। आम्ही एका पक्ष उभा केलेला नाही राज्यात, एकसुद्धा राज्यात।